नागपूर रोडवर भीषण अपघात, देश हादरला. गाड्यांची धडक झाली, 10 जणांचा जीव गेला. कुणाचा हात तुटला तर कुणाचं डोकं फुटलं. मुख्यमंत्र्यांच्या सभेला गेलेल्यांसोबत काय घडलं? मुख्यमंत्री मोहन यादव यांची सभा आटोपून येणाऱ्या एका बसला भीषण अपघात झाला. या घटनेत 10 जणांचा जीव गेल्यानं हळहळ व्यक्त होतीये. खासगी बस आणि पिकअपचा हा भीषण अपघात झाला. कसा झाला हा अपघात पाहूया. मध्य प्रदेशातल्या छिंदवाडा जिल्ह्यात गुरुवारी संध्याकाळी अपघाताच्या घटनेनं काळजाचा थरकाप उडाला. मिळालेल्या माहितीनुसार मध्य प्रदेशातल्या छिंदवाडा इथल्या पोलीस मैदानावर मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या विकास कामांच्या उद्घाटनाचा एक कार्यक्रम होता. हा कार्यक्रम आटोपून एक खासगी बस परतत होती. या बसमध्ये 40हून अधिक प्रवासी होते. सिमरिया जवळ या बसला अपघात झाला. या अपघातात 10 जणांचा जीव गेला, ज्यात एका 7 वर्षाच्या मुलाचा समावेश आहे, तर 31 प्रवासी जखमी झालेत. ही खासगी बस एका वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात होती. त्याचवेळी समोरून लसणानं भरलेली एक पिकअप व्हॅन येत होती. या दोन्ही गाड्यांची समोरासमोर धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की बस अनियंत्रित होऊन पलटली. या अपघाताबाबत प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार ही धडक इतकी भीषण होती, प्रचंड होती की काही प्रवाशांचे हात शरीरापासून वेगळे झाले, तर काहींच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. मृतांमध्ये बसमधले 8 प्रवासी आणि पिकअपचा चालक आणि क्लीनर यांचा समावेश आहे. मृतांची ओळख पटल्याची माहिती समोर आली आहे. यात 6 पुरुष, 3 महिला आणि एका लहान 7 वर्षाच्या मुलाचा समावेश आहे. अपघाताची बातमी समोर आल्यानंतर तातडीनं मदतकार्य आणि बचाव कार्य सुरू करण्यात आलं. जखमींना तातडीनं उपचार मिळावेत यासाठी प्रशासनानं अपघात स्थळापासून जिल्हा रुग्णालयापर्यंत ग्रीन कॉरिडॉर तयार केला होता. 6 रुग्णवाहिकांच्या मदतीनं जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. जखमींपैकी एकाची परिस्थिती गंभीर असल्यानं त्याला उपचारासाठी नागपूरला पाठवण्यात आले. दरम्यान या भीषण अपघाताबाबत मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी तीव्र दुःख व्यक्त करत मदत जाहीर केली आहे. त्यांनी एक्सवरून एक पोस्ट केली आहे. मृतांच्या वारसांना प्रत्येकी 4 लाख रुपये आणि गंभीर जखमींना 1 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. तसंच सर्व जखमींवर शासकीय खर्चानं मोफत उपचार करण्याचे निर्देश दिलेत. या पोस्टमध्ये ते लिहितात, छिंदवाडा नागपूर रोडवरील हा अपघात हृदयद्रावक आहे. मी मृतांच्या आत्म्याला शांती लाभो ही प्रार्थना करतो. जबलपूरहून डॉक्टरांचं पथक छिंदवाडा आणि नागपूरला पाठवण्याचे निर्देश दिले असून आरोग्य विभाग यावर सतत लक्ष ठेवून आहे, अशी पोस्ट मुख्यमंत्र्यांनी केली आहे. दरम्यान परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेता मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्याचे प्रभारी मंत्री राकेश सिंह यांना त्यांचे सर्व कार्यक्रम रद्द करून तातडीनं छिंदवाडा गाठण्याचे आदेश दिलेत. अपघातातल्या जखमींवर जिल्हा रुग्णालय आणि इतर वैद्यकीय केंद्रांमध्ये उपचार सुरू आहेत. भीषण दुर्घटनेतल्या मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली.